कुठे होतो ते तुम्हाला मी डायरेक्टली दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण समजेल की याचा यूज कुठे होणार आहे. ओके, तर VS कोड बंद करतो. त्यानंतर पेंटची पण आपल्याला गरज नाही आहे, जस्ट त्याला पण मी बंद करतो. CMD ची पण गरज नाही. ठीक आहे, मी कुठे आलो, A to Z56 रिॲक्ट नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये. त्याला ओपन करतो इथे CMD मध्ये. CMD मध्ये ओपन केल्यानंतर इथे कमांड टाकतो मी एक ऍप्लिकेशन क्रिएट करण्याची, npm create with @latest, आणि आपल्या प्रोजेक्टला नाव देऊ इथे वेबसाईट. ओके, then select React, then select JavaScript, then enter. ठीक आहे, ऍप्लिकेशन क्रिएट झाले. Ctrl+C केलं, स्क्रीनला एकदा क्लिअर करतो आणि इथे कमांड टाकतो मी cd वेबसाईट. त्यानंतर कमांड कोणती असणार, कोड पेस्ट डॉट. याने काय होणार की आपला जो काय फोल्डर बनवलाय आपण किंवा जे एन्व्हायरमेंट क्रिएट झाले ती VS कोडला काय घेऊन इथे ओपन झालं. इथे ओपन, आणि ओपन झाल्यानंतर मी फक्त काय करतो, जे एक्सटर्नली कोड एक्स्ट्रा राईट केलेला आहे तो रिमूव्ह करतो. app.jss मध्ये आलो आणि तो मधला जो काय आपला एक्स्ट्रा कोड राईट केलाय तो फक्त मी इथून रिमूव्ह करतो, किंवा सगळा कोड मी डिलीट करून पण एक नवीन राईट करू शकतो. कोड सेव्ह केला, CMD मध्ये आलो, कमांड टाकली npm रन, प्रोजेक्ट रन झाला. आउटपुट पेजला ही URL मी सर्च केली तर इथे वेबसाईट आले. आता जो हा ब्लॅक कलर आलाय बॅकग्राऊंड मधून तो कुठून आलाय आपल्याला माहिती. एक बाय डिफॉल्ट CSS काय असते तिथे राईट केलेले असते. ओके, मग मी काय करतो की app.css मधून फक्त CSS सगळी डिलीट करतो. जे डिफॉल्ट CSS राईट करून आलेली आहे ती फक्त मी इथून काय केली, रिमूव्ह केली. जशी मी रिमूव्ह केली ना, आउटपुट पेजला आलो तर आपला नॉर्मल टेक्स्ट दिसतोय आता इथे. तर आता आपल्याला काय करायची, एक मल्टिपल पेज वेबसाईट ह्यात इम्प्लिमेंट करायची. ओके, तर त्यामध्ये काय काय असेल ते आपण एकदा पाहू, आहे ना. जसं की एक आपण A to Z चीच वेबसाईट घेऊ. आता या वेबसाईट मध्ये काय काय आहे, आता इथे काय आहे, होम पेज आहे, अबाउट पेज आहे, सर्व्हिस आहे, प्रोजेक्ट आहे, करिअर आहे, ब्लॉग, ट्रेनिंग, कॉन्टॅक्ट, असे आपल्याकडे भरपूर सारे पेज आहेत. बरोबर, तर माझ्या ऍप्लिकेशन मध्ये किंवा माझ्या वेबसाईट मध्ये कोणते कोणते पेज आपण ठेवू त्याचं डिस्कस करू थोडंसं. ओके, जसे की वेबसाईट असेल आपली एक, आणि त्या वेबसाईट मध्ये आपण एक होम पेज असेल आपलं, है ना. त्या होम पेज नंतर एक आपण अबाउट पेज घेऊ, अबाउट नंतर एक ब्लॉग पेज घेऊ, आणि अजून काय घ्यायचे ते कॉन्टॅक्ट पेज. असे आपले 4 पेज असतात आपल्या वेबसाईट मध्ये. बरोबर, वाटलंच तर अजून आपण इथे प्रोडक्ट पेज पण आपण ऍड करू. असे आपल्या वेबसाईट मध्ये किती असतील पेज, 5 पेज असतील. जसं की मग काय करणार आपण, एखादा युजर म्हणजे आपण होम पेज कुठे दाखवणार, स्लॅशला दाखवणार. म्हणजे URL मध्ये स्लॅश असेल तर आपण होम पेज दाखवणार, आणि URL मध्ये स्लॅश अबाउट असेल तर आपण कोणतं पेज शो करणार, अबाउट. आणि इथे स्लॅश प्रोडक्ट असेल तर आपण कोणतं पेज शो करणार, प्रोडक्ट. आणि URL मध्ये स्लॅश ब्लॉग असेल तर आपण ब्लॉग पेज शो करणार, आणि URL मध्ये स्लॅश कॉन्टॅक्ट असेल तर कॉन्टॅक्ट पेज शो करणार. समजला फंडा. मग इथे काय आहे की आपल्याला इथे राउटिंग करायला लागणार आहे. काय करायला लागणार इथे, राउटिंग. मग आपल्याला माहिती आहे असे मल्टिपल पेज आपल्याला हँडल करायचे असतील तर आपल्याला राउटिंग करायला लागेल. बरोबर, मग राउटिंग करण्यासाठी आपल्याकडे एक पॅकेज आहे की ते आपल्याला राउटिंग करायला मदत करतो. कोणतं पॅकेज आहे,
रिॲक्ट राउटर डॉम हे एक पॅकेज आहे. ते पॅकेज काय करतं की आपल्याला राउटिंग करायला मदत करतं. जसं की Axios हे पॅकेज आहे ते आपल्याला एपीआय कॉल करायला मदत करतं. त्याच प्रकारे राउटिंग करायला कोण मदत करतं? रिॲक्ट राउट डॉम. म्हणजे हे पॅकेज आहे, त्या पॅकेजला मी फर्स्ट माझ्या प्रोजेक्ट मध्ये डाउनलोड करतो. काय करतो? प्रोजेक्ट मध्ये डाउनलोड करतो. जसं की तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये माहिती आहेत भरपूर फाईल ओळखीच्या असतात, थोड्याफार असतील, काही फाईली नसतात. तर इथे तुम्हाला पॅकेज डॉट जेसन फाईल माहित असेल आणि त्यामध्ये काय असते, जेवढे काही तुम्ही पॅकेज यूज करतात तेवढे सगळे पॅकेज इथे असतात, बरोबर. डिपेंडन्सी वगैरे वगैरे भरपूर असतात. ठीक आहे, चला तो लास्ट मध्ये सांगेल. ठीक आहे. आता आपल्याला एक पॅकेज लागते, त्या पॅकेजचं नाव आहे रिॲक्ट राउट. त्या पॅकेजला मी इन्स्टॉल करण्यासाठी सीएमडी मध्ये आलो, कंट्रोल सी केले आणि कमांड टाकली मी इथे npm i रिॲक्ट राउटर. जसं एंटर बटनावर क्लिक केलं तर ते पॅकेज काय होणार, इथे डाउनलोड झालं. इथे स्क्रीन क्लिअर केली, कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपलं डिफॉल्ट आउटपुट पेज असतं app.jsx, बरोबर. मग आपण काय करू, जे आपलं app.jsx पेज आहे त्या पेज मध्ये आपण रस्ते बनवणार. ठीक आहे, काय बनवणार? रस्ते. जसे की कसे तुम्हाला जसं की हा एक रस्ता आहे, बरोबर. आणि हा रस्ता म्हणजेच आपलं काय app.jsx पेज. एक पेज आहे आपलं, कोणतं, मी तर राईट पण करतो, म्हणजे ही आपलं काय app.jsx पेज आहे, एक सिंगल पेज आहे. ते काय करतं, आपलं आउटपुट पेज आहे, बरोबर. मग आपण ह्या पेजवर सांगणार, ह्या पेजवरून आपण असे रस्ते बनवणार. काय करणार, इथे रस्ते बनवणार. असे मी 4-5 पेज बनवतो किंवा रस्ते असतील. जे काही रस्ते आहेत ते रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. हा रस्ता जातो होमला जातो, हा रस्ता जातो अबाउटला जातो, हा रस्ता जातो ब्लॉगला जातो आणि हा रस्ता जातो कॉन्टॅक्टला जातो. मग जसं आपण त्या वेबसाईटवर जातो तर आपण पहिल्यांदा कोणत्या पेजला जातो? app.js ला, बरोबर ना. आपल्याला माहिती आहे की आपलं डिफॉल्ट पेज कोणतं आहे? app.js. मग आपण app.js मध्ये सांगतो की एखादा युजर आला आणि आपण इथे सांगणार की त्या युजरला पाठवायचं कुठे, ते आपण कुठे ठरवणार? app.js मध्ये. एखादा युजर आला स्लॅश घेऊन आला तर त्याला आपण होम पेजला जाणार. एखादा युजर स्लॅश अबाउट घेऊन आला तर आपण त्याला अबाउट पेजला जाणार. आणि एखादा युजर स्लॅश ब्लॉग घेऊन आला तर त्याला आपण ब्लॉग पेजला पाठवू. समजलं ना. मेन पेज कोणतं आहे आपलं? app.js. मग ह्या पेज मध्ये मी रस्ते बनवणार आहे, कोणत्या? app.js. फर्स्ट केला, मग मी काय करतोय, ते आपल्या वेबसाईट मध्ये 5 पेज असणार आहे, ते 5 पेज मी पहिल्यांदा बनवून घेतो. ठीक आहे. ठीक आहे, पेज बनवण्यासाठी SRC वर मी क्लिक केलं आणि त्या SRC च्या आतमध्ये एक मी फोल्डर बनवला पेजेस नावाचा. कोणत्या नावाचा बनवला? पेजेस नावाचा फोल्डर बनवला आणि त्या फोल्डर मध्ये मी पेजेस बनवतो. जसं की home.js. त्यानंतर अजून कोणतं पेज असणार आहे त्यामध्ये? about.jsx. त्यानंतर पेजेस अजून कोणतं पेज असणार आहे आपलं? product.jsx. त्यानंतर अजून कोणतं पेज? blog.jsx. त्यानंतर अजून कोणतं पेज असणार आहे? contact.jsx. बनवले आपण असे 5 पेज. आता त्या 5ही पेज मध्ये मी त्यांचा, आता पेज म्हणजे काय? कंपोनंट. आणि कंपोनंट म्हणजे काय? पेज. मग त्या प्रत्येक पेज मध्ये मी एक एक कंपोनंट राईट करतो. जसे की कंपोनंट राईट करण्यासाठी फंक्शन, कंपोनंटचं नाव, जे फाईल नेम आहे तेच आपल्या कंपोनंटचं नाव. आणि जो काय कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार
होम पेज. ठीक आहे. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायची असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं बनवला, होम पेज मधील राईट केलंय. त्याच प्रकारे मी अबाउट मध्ये पण राईट करतो. आता अबाउट पेज म्हणजे काय? कंपोनंट, आणि कंपोनंट म्हणजे पेज. मग इथे कंपोनंट बनवतो. कंपोनंटचं नाव काय? जे आपण फाईल नेम दिलंय तेच आपल्या कंपोनंटला नाव राहणार. रिटर्न अबाउट पेज. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायची असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट अबाउट बनवला. त्याच प्रकारे ब्लॉक पेज मध्ये पण असणार आहे. फक्त तिथे काय चेंज होणार आहे? अबाउटच्या जागी ब्लॉक, म्हणजे आपल्या कंपोनंटचं नाव चेंज होणार. त्याच प्रकारे कॉन्टॅक्ट मध्ये पण सेमच असणार आहे. फक्त तिथे ब्लॉकच्या जागी कॉन्टॅक्ट. त्याच प्रकारे हा कंपोनंट अजून पुढे असणार, प्रोडक्ट पेज मध्ये पण असणार आहे. फक्त तिथे कंपोनंटचं नाव चेंज होईल. काय केलंय मी? डबल एकदा सांगतो. कोड मध्ये काही सुद्धा चेंजेस नाही केले. फक्त SRCच्या आतमध्ये एक मी पेजेस नावाचा फोल्डर क्रिएट केलाय, आणि त्या पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये मी इथे माझे 5 पेज बनवले. जसं की अबाउट पेज बनवलंय आणि त्याचं मी इथे काय लिहिलंय? राईट कंपोनंट राईट केलंय. ब्लॉक पेज बनवलंय, त्या ब्लॉक पेजचा मी इथे कंपोनंट राईट केलाय. कॉन्टॅक्ट पेज बनवलंय, त्या कॉन्टॅक्ट पेजचा मी इथे कंपोनंट राईट केलाय. आणि इथे होम पेजचा पण मी कंपोनंट राईट केला, आणि प्रोडक्ट पेजचा पण कंपोनंट इथे मी राईट केला. जास्त काय केलंय की इथे? जसं मी एवढं राईट करून आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केला तर मला इथे वेबसाईटच दिसते. बरोबर? ठीक आहे ना? तर मला इथे वेबसाईट नाही दिसलं पाहिजे, मला इथे होम पेज दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे? होम पेज. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? इथे app.jss मध्ये इम्पोर्ट कुणाला करणार? होम. फ्रॉम कुठून? आता सांगा, फ्रॉम कुठून इम्पोर्ट करणार आपण त्याला? कुठून करणार? directory/pages. डबल कोट दिला. तुम्हाला हे माहिती आहे, जेव्हा तुम्ही HTML CSS शिकला असता आणि जेव्हा CSS शिकत होतात, जेव्हा जे फाईल कनेक्ट करत होतात, तर सरनी तुम्हाला सांगितलं असेल 3 वेने आपण फाईल कनेक्ट करू शकतो. किंवा आपण एक असते करंट डायरेक्टरी, सेकंड असते बॅकवर्ड डायरेक्टरी, आणि तिसरी काय असते? काय असतं? 3 वे असतात ना. मग मला सांगा, ही कोणत्या डायरेक्टरीमध्ये आपले होम पेज आहे? कोणत्या आहे? ठीक आहे. आता आपल्याला काय करायला लागेल? एक पेज बाहेर जायला लागेल. बरोबर? त्यासाठी डॉट असतो स्लॅश. आपलं होम पेज कुठे आहे? पेजेस फोल्डरच्या आतमध्ये. आणि आपल्याला अजून आतमध्ये जाण्यासाठी स्लॅश, त्याला इम्पोर्ट केला. इम्पोर्ट इथे, आणि इम्पोर्ट केल्यानंतर ऍज अ मी त्याला इथे टॅग म्हणून राईट करतो. त्याला होम पेजला आपण इम्पोर्ट केलंय आणि इथे मी ऍज अ टॅग म्हणून राईट केलंय. जसं आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर वेलकम टू होम पेज आलो. त्याच प्रकारे मी ते आउटपुट पेजला अजून इम्पोर्ट करतो. कुणाला? अबाउट. फ्रॉम कुठून? त्याच्या लोकेशन मधून. पेजेस फोल्डरच्या आतून अबाउट पेज इम्पोर्ट केलं. त्याच प्रकारे अबाउट पेज इम्पोर्ट केलं, त्याच प्रकारे मी ब्लॉक पेजला करतो. जसं ब्लॉक पेज केले त्याच प्रकारे प्रोडक्ट पेज, जसं प्रोडक्ट पेज केले त्याच प्रकारे कॉन्टॅक्ट. ब्लॉग प्रोडक्ट आणि इथे कॉन्टॅक्ट केले मी सगळे पेज उपर आधारित तुम्ही
दुखत आहे, जाऊ शकतो, जायचं तर जा, जाऊ शकतो, तसं काही नाही, जा. आजारी असला तर जावा, हे कंपल्सरी नाही तसं. नाही खरं जाऊ शकतो, तसं आहे. आजारी असला तर काही प्रॉब्लेम नाहीये. तर मी प्रत्येक पेज काय केले तिथे इम्पोर्ट केले, म्हणजे जसं की कुठं होम पेज केले, अबाउट पेज केले, ब्लॉग केले, प्रोडक्ट केले, कॉन्टॅक्ट केले, आणि सगळ्या पेजला मी इथे काय करतो, ऍज अ टॅग मध्ये मी राईट करतो. जसं मी इथे टॅग मध्ये राईट केले, तर आपल्याला ते पेज काय झाले, आउटपुट पेजला शो होतं. वेलकम टू होम पेज, वेलकम टू अबाउट पेज. त्यानंतर प्रोडक्टला पण मी ऍज अ टॅग म्हणून राईट केलं, तर आउटपुट पेजला आलो, तर वेलकम टू प्रोडक्ट पेज. जसं मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, तर सगळे पेज इथे शो झालेत. आता मला सांगा, कंपोनंट म्हणजे काय, आपला आउटपुट पेज, बरोबर. मग इथे बघा, आपलं होम पेज पण इथं दिसतंय, अबाउट पेज पण इथं दिसतंय, प्रोडक्ट पेज पण इथे दिसतंय, आणि ब्लॉग पेज पण आपल्याला इथे दिसतंय, आणि कॉन्टॅक्ट पेज पण इथे दिसतंय. बट आपल्याला काय करायचंय, की एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला होम पेज दाखवायचं, एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला अबाउट पेज शो करायची. मग त्या टायमाला आपल्याला कशाची गरज घ्यायला लागते, राउटिंगची गरज घ्यायला लागते, किंवा राउटिंगची मदत घ्यायला लागते. मग आपल्याला माहिती आहे की आपण एक रिॲक्ट राऊट डॉम नावाचं पॅकेज इन्स्टॉल केलंय, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला तीन आपल्याला किती टॅग भेटतात, 4 टॅग भेटतात, ठीक आहे, सॉरी 4 भेटतात. पहिला भेटतो कोण, ब्राउझर राउटर भेटतो, बरोबर. आणि तो ब्राउझर राउटर काय करायचं, ठीक आहे, मी इम्पोर्ट कुणाला, ब्राउझर राउटर फ्रॉम रिॲक्ट राऊट डॉम. मग ह्या ब्राउझर राउटरचं काम काय आहे, जिथे फेगमेंट आहे त्या फेगमेंटच्या जागी कोण असणार, ब्राउझर राउटर, बरोबर. बनवलं इथे, एकाचं टॅगचं काम संपलं. त्यानंतर आपल्याला आता रस्ते बनवायचे, काय बनवायचे, छोटे छोटे रस्ते. जसं की रस्ते म्हणजे काय, की एखादा युजर स्लॅशवर आला तर त्याला कोणतं पेज शो करायचं. मग रस्ते बनवण्यासाठी कोणत्या टॅग मध्ये आपण सांगतो, रूट टॅग मध्ये, आणि त्या रूट टॅग मध्ये आपण सांगतो रस्ता कशात, पाथ मध्ये. एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला कोणतं पेज शो करायचे, होम पेज, ते आपण कशात सांगणार, एलिमेंटच्या आतमध्ये कोणतं पेज शो करायची, होम पेज. एक रस्ता झाला, त्यानंतर दुसरा रस्ता बनवतो, रूट, आणि त्या रूटच्या आतमध्ये मी सांगतो पाथ. पाथ मध्ये सांगणार एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर त्याला कोणतं पेज शो करायचे, अबाउट पेज, ते आपण कशात सांगणार, एलिमेंटच्या आतमध्ये कोणतं पेज शो करायचे, अबाउट पेज. त्याच प्रकारे मी ते सांगतो, एखादा युजर स्लॅश प्रोडक्टला आला तर त्याला कोणतं पेज शो कर, प्रोडक्ट पेज शो. त्यानंतर एखादा युजर स्लॅश ब्लॉगला आला तर त्याला कोणतं पेज शो कर, ब्लॉग पेज. आणि अजून कोणतं पेज राहिलं, स्लॅश कॉन्टॅक्ट वर एखादा युजर आला तर त्याला कोणतं पेज शो कर, कॉन्टॅक्ट पेज. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, आणि एकदा इथे रिफ्रेश केला, जस्ट हे रिमूव्ह केलं, झाले. आपण इथे रस्ते बनवले छोटे छोटे. जे काय आपण हे छोटे छोटे रस्ते बनवले ते कोणत्या टॅगच्या आतमध्ये असतात, राऊट्स टॅगच्या आतमध्ये. म्हणजे जेवढे रस्ते आहेत ते आपण कुठेतरी पॅक करणार, मग त्यासाठी जे जे छोटे छोटे रस्ते आहेत ते रस्ते आपले राऊट्स टॅगच्या आतमध्ये असणार. राऊट्स टॅग घेतला आणि त्याच्या आतमध्ये छोटे छोटे आपले रस्ते झाले. इथे आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, वेलकम टू होम पेज. त्यानंतर इथे मी टाकलं स्लॅश अबाउट, कोणतं पेज ओपन झालं, अबाउट. सपोज मी इथे टाकलं स्लॅश प्रोडक्ट, कोणतं पेज ओपन झालं, प्रोडक्ट आहे ना, फक्त प्रोडक्ट नाही. काय सांगितलं आपण इथे, स्लॅश प्रोडक्ट. ठीक आहे, अरे पी आपण स्मॉल टाकलं नाही ते, ठीक आहे.
कॅपिटल आणि स्मॉलचा तुम्ही डिफरंट बघा. वेलकम टू प्रोडक्ट पेज. जसं मी ते टाकलं स्लॅश कॉन्टॅक्ट, तर कोणतं पेज ओपन होणार आहे? कॉन्टॅक्ट झालं इथे. म्हणजे URL मध्ये जे आपण रिक्वेस्ट टाकतो ते पेज आपल्याला काय होतं इथे शो होते. झालं इतर फंडा. तर तुम्हाला मी वेबसाईट बनवायला सांगितली होती. ओके, तर वेबसाईट मध्ये काय काय असतं? ठीक आहे, आता मी होम पेजवर आलो. होम पेजवर आल्यानंतर काय दिसतंय? मला सगळा टेक्स्ट दिसतंय, बरोबर आहे सगळा कोड. ह्यामध्ये कॉमन काय आहे? नावबार आणि फुटर. फक्त मधला कोड चेंज होते. अबाउट वर आलो, नावबार आहे तसाच आहे, फक्त मधला टेक्स्ट काय झालाय तो चेंज झालाय. मग मी इथे काय करतो, आपलं जे काय home.jss नावाचं पेज आहे त्या पेज मध्ये मी ते घेतलं नावबार. तुम्हाला नाव टॅग माहिती आहे? त्या नाव टॅगच्या आतमध्ये मी त्या अँकर टॅग घेतला. तू कुठे जायचं? स्लॅश. मी ते राईट करतो हो. त्यानंतर इथे मी राईट केलं अबाउट, आणि इथे मी राईट करतो स्लॅश प्रोडक्टला जायचं तू, आणि इथे मी राईट करतो स्लॅश ब्लॉग राईट, आणि इथे मी राईट करतो स्लॅश कॉन्टॅक्ट. इथे आपल्याला HRF मध्ये पण सांगायला तू कुठे जायचं? स्लॅश अबाउटला जायचं. तू कुठे जायचं? स्लॅश प्रोडक्टला जायचं. आणि तू कुठे जायचं? स्लॅश ब्लॉग. आणि ह्याने कुठे जायचं? स्लॅश कॉन्टॅक्ट. जसं मी कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं, होम पेजला आपण राईट केले ना, तर इथे बटन आले सगळे, होम, अबाउट, प्रोडक्ट, ब्लॉग, कॉन्टॅक्ट आले. जसं मी अबाउट वर क्लिक केलं, कोणत्या पेजवर आलो? अबाउट पेज. बट इथे काय होते? आपलं पेज रिफ्रेश होते. मग हे रिफ्रेश थांबवण्यासाठी काल आपण एक टॅग पाहिला होता, कोणता? लिंक टॅग. जिथे तुम्ही अँकर टॅग यूज करत होतात HTML मध्ये, रिॲक्ट मध्ये अँकर टॅगच्या जागी कोणता टॅग यूज करायचा? लिंक टॅग. आणि जो काय हा तुम्हाला लिंक टॅग आहे तो कोण देणार आहे? रिॲक्ट राऊट डॉम देणार आहे. कोण देणार आहे? रिॲक्ट राऊट डॉम. जे आपण पॅकेज इन्स्टॉल केले त्याच्यामध्येच आपल्याला कोण भेटणार आहे? लिंक टॅग. जिथे अँकर टॅग यूज करत होतो तिथे कोणता टॅग आता? लिंक टॅग. आणि जिथे HRF च्या जागी काय असते इथे तो असतो. प्रत्येक ह्याच्यात करतो मग. आणि HRF च्या जागी जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केला कोड, अबाउट वर क्लिक केलं, पेज रिफ्रेश होतंय का? झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह. ठीक आहे. जसं आपला नावबार होम पेजवर आहे त्याच प्रकारे आपला अबाउट मध्ये पण नावबार असेल, बरोबर ना? मग मी काय करतो, नावबारला हा जो काही नाव टॅग आहे त्याला मी कॉपी केला आणि अबाउट मध्ये जाऊन पेस्ट केला फक्त. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केला कोड, जसं मी होमवर क्लिक केलं, कोणत्या पेजवर आलो? होमवर. जसं अबाउट वर केलं, एक एरर आला असेल मला. काय एरर आलाय पाहायचा तुम्हाला? तर आपण कन्सोल मध्ये एक एरर पाहू शकतो. काय एरर आहे? लिंक इज नॉट डिफाईन. काय एरर आहे मग? आपण काय केलंय? अबाउट पेज मध्ये जो लिंक टॅग आहे त्याला आपण काय केलं नाही, ते इम्पोर्ट केला नाही. मग इम्पोर्ट करण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी इम्पोर्ट नाही केलं तरी चालेल. जस्ट काय करायचं, जो लिंक आहे ना त्याचा लास्ट लेटर रिमूव्ह करायचा आणि डबल राईट करायचं. आलाय सजेशन? क्लिक करा, ऑटोमॅटिकली झाला इम्पोर्ट. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, झाला प्रॉब्लेम सॉल्व आउट. होमवर क्लिक केलं, होमवर आला. अबाउट वर आलं, अबाउट. जस्ट ह्याला डिझाईन करायचे आता. मग डिझाईन करण्यासाठी काय करायचं? मी म्हणत नाही, तुम्ही हाताने कोड टाईप करा. डिझाईन तुम्ही ChatGPT कडून घेऊ शकता. जस्ट कॉपी केला कोड आणि ह्याला सांगतो ठीक आहे. याने आपल्याला असं काहीतरी कोड दिलाय, तो सगळा कोड मी कॉपी केला. समजतोय ना तुम्हाला सगळा कोड? समजतंय ना ते? ठीक आहे. त्यांनी एक फाईल
बनवायला सांगितले. त्या फाईलमध्ये तुम्ही होम डॉट ह्याचा फाईलचा कोड काय करा, तुम्ही टाईप करा. कनेक्ट करायचं माहिती ना, इम्पोर्ट फाईल नेम. ठीक आहे, आपण काय टाकू, कॉमन फाईल मध्ये तो सगळा कोड राईट करून टाकू. कोड घेतला, ठीक आहे. अरे अशी सीएसएस दिली यांनी. जी काही सीएसएस आहे ती सीएसएस मी टाकतो इंडेक्स डॉट सीएसएस फाईल मध्ये. आलो इथे, पेस्ट केली फक्त. जसं आउटपुट पेजला आलो आणि एकदा चेक करू आपण. रिफ्रेश केलंय, होम पेजला आलो मी एकदा, आहे वेबसाईट दिसते. अबाउट वर क्लिक केलं, अबाउट पेजला. होम वर क्लिक केलं, झाली वेबसाईट. आपण वेगळ्या फाईल बनवू आहे ना, सीएसएसच्या वेगळ्या फाईल बनवू. जसं की मला इथे बनवायला सांगितले त्यांनी होम डॉट सीएसएस फाईल. कुठे बनवतो होम डॉट सीएसएस, एसआरसी च्या आतमध्येच है ना. एक फाईल घेतली होम डॉट सीएसएस, आणि जी काय आपण आता सीएसएस इंडेक्स डॉट सीएसएस मध्ये टाकली, सगळी कॉपी केली आणि कुठे टाकली मी आता, होम डॉट सीएसएस. अप्लाय झाली का आपण चेक करू. काय म्हणतो इथे, काहीतरी एरर आला. एक्सपोर्ट नाही करा ना. अरे एक्सपोर्ट नाही करायची गरज, ते मेन इम्पोर्ट. ओके, पेजेस फोल्डरच्या आतून होम डॉट जेएसएस. आपल्याला एक आतमध्ये जावं. ठीक आहे, आपल्याला जो काय लोकेशन आहे ते लोकेशन चुकतं आहे ना. डॉट स्लॅश अजून डबल डॉट टाकावं लागेल, आणि इथून आपल्याला डॉट स्लॅश, तरी नाही डबल स्लॅश. ओके, लोकेशन पुढे येतं, डबल स्लॅश डॉट टाकला आणि इथून आपण होम डॉट सीएसएस टाकू शकतो. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केला कोड, झाली कनेक्ट. झालं, होम पेज झालं आपलं कम्प्लीट. त्याच प्रकारे मी अबाउट पेजला पण काय करतो, डिझाईन करतो. जसे की अबाउट पेज कुठे आहे, इथून कॉपी केला कोड आणि कुणाला दिला, चॅट. सीएसएस दिली आपल्याला, एचटीएमएल कॉपी केली मी, इथे आलो, पेस्ट केला कोड. ओके, त्यानंतर जी काय आपल्याला सीएसएस दिली ती सीएसएस पण मी इथून कॉपी करतो. आणि यांनी काय केले, सीएसएस कुठे कनेक्ट केली, त्यांनी पण एक फाईल बनवली अबाउट डॉट सीएसएस. एसआरसीच्या आतमध्ये आलो आणि इथे एक मी फाईल बनवली अबाउट डॉट सीएसएस, आणि जो काय कोड आहे सगळा मी पेस्ट केला. आता आपल्याला एक एरर येईल की ते आपल्याला एक डॉट ऍड करायला लागेल. आउटपुट पेजला आलो, एकदा जस्ट इथे रिफ्रेश केलं, झालं आपलं अबाउट पेज. होम, अबाउट, प्रोडक्ट पेज तुम्ही बनवता. समजलं, सिंपल वेबसाईट अशी बनवायची. रिअल लाईफ मध्ये पण असंच यूज. आपली वेबसाईट रिफ्रेश होते का आता इथे, नाही. समजलंय बघा. अजून एक पॉईंट घेऊ छोटासा, एकदम छोटा, जस्ट लॉजिक आहे, पॉईंट नाही आहे तो नवीन, एक छोटासा टॉपिक बघतो आहे ना. आता मला सांगा, जी आपण ही A to Z ची वेबसाईट पाहिली, ह्या होम पेज वर आला, लक्ष द्या फक्त, मला तुम्ही उत्तर द्यायचं आहे. वेबसाईटला आलो तर ह्यामध्ये कोणत्या गोष्टी कॉमन आहेत. हेडर, फुटर, होम, ठीक आहे, होम पेज बघितलं तुम्ही, तर अबाउट पेज मध्ये जाऊ. आणि अबाउट पेज मध्ये आल्यानंतर आता ह्या दोन्ही पेज मध्ये कॉमन कोणत्या गोष्टी, हेडर आणि फुटर. सर्व्हिस पेज पण आहे, त्याच्यामध्ये पण कॉमन कोणत्या गोष्टी, हेडर आणि फुटर, बरोबर. बट आपण काय केले आपल्या कोड मध्ये बघा, हे दोन गोष्टी कॉमन आहेत. जसं मी होम पेज मध्ये आलो, होम पेज मध्ये पण नावबार आहे, त्याचा आपण कोड टाईप केलाय. अबाउट मध्ये आलो, त्याचा पण आपण कोड टाईप केलाय ना. मग ज्या रिपीट गोष्ट होतात, बरोबर, ज्या रिपीट गोष्ट होतात ते आपण एका लूप मध्ये टाकू शकतो. लूप फंक्शन मध्ये आपण असं करतो. बट इथे काय करायचं, ज्या रिपीट गोष्ट होतात ना, मी काय करतो, नावबार रिपीट होतोय, नावबार डॉट जेएसएक्स फाईल बनवली, आणि जो काय नावबारचा कोड असेल तो ह्या फाईल मध्ये असेल. जसं की फंक्शन नावबार रिटर्न, त्याच्यातून एक एम्प्टी टॅग, आणि जो हा कंपोनंट आहे तो कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायची, नावबार.
केलं इथे. हम्म. आता जो काय आपला नावबारचा कोड असेल तो नावबारचा कोड ह्या फाईल मध्ये असेल. जसं की मी नावबारचा कोड हा इथून कॉपी केला आणि इकडे येऊन मी काय केला, पेस्ट केला. सिंपल कॉपी अँड पेस्ट करतो. त्यानंतर जो काय हा नावबारचा कोड आपण कुठेतरी कनेक्ट केलाय, कुठे केलाय, होम डॉट सीएसएस फाईल मध्ये आहे ना, ह्याची सीएसएस इथे आहे ना. मग आपण काय करू, ह्याला कनेक्ट करू होम डॉट सीएसएस फाईल, इम्पोर्ट डबल डॉट स्लॅश नावबार डॉट सीएसएस आणि ज्या होम डॉट सीएसएस चं फाईलचं नाव आपण चेंज करू फक्त, नावबार डॉट झाले. आउटपुट पेजला आलो. आपल्या नावबार दिसतंय की ते नाही का नाही दिसत, आपण एरर होम काय आला, पेजचा ठीक आहे, ठीक आहे, जो ठीक आहे. हा एरर सॉल्व्ह import कर. आहे, होम हा पेजचा एरर जो आपण import सॉर्ट आहे, आउट करू पहिला. थांबा, इथं एरर काय आलाय होम मध्ये, import मध्ये ते होम डॉट सीएसएस ठीक आहे. आपल्याला होम पेज दिसायला पाहिजे ना. मग ठीक आहे, दिसतंय ना आपल्याला होम पेज. तर आता होम पेज मध्ये नावबार दिसतंय का आपल्याला, पण नावबारचा कोड कुठे आहे, नावबार डॉट जेएसएस मध्ये. आणि आपल्याला काय करायचं, जे नावबार बनवलाय तो नावबार आपल्याला होम मध्ये लागतोय, बरोबर. मग लागतोय तर काय करायचं, त्याला बोलून घ्यायचं. इम्पोर्ट कुणाला बोलवायचे, नावबार. फ्रॉम कुठून, स्लॅश नावबार. आणि आपल्याला कुठं लागतंय, खाली लागतंय वरती नावबार, खाली लागतंय. त्याला ऍज अ इथे नावबार म्हणून टॅग म्हणून राईट करा. कोड सेव्ह केला, आउटपुटला आलो. नाही झालं कसं, ओके ठीक आहे. करंट डायरेक्टरी मध्ये लोकेशन बरोबर दिले आपण. एकदा चेक करू नावबार. जस्ट एकदा, अरे लिंक टॅग इज नॉट डिफाईन्ड कोणत्या पेज मध्ये, तर इथे बघा एरर पण इथे दाखवलंय. काय दाखवलंय की लिंक इज नॉट डिफाईन्ड ऍट नावबार डॉट जेएसएस मध्ये. म्हणजे आपण लिंक टॅगला नावबार मध्ये इम्पोर्ट केलंय का, इम्पोर्ट करण्यासाठी जस्ट काढला, केला, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला कोड, तर आला आपला नावबार. कुठे आलाय, बॉटमला आलाय. आपल्याला तो नावबार कुठे पाहिजे, टॉपला. मग काय करायचं, जो टॅग आहे होम पेज मध्ये आपण जो इम्पोर्ट केलेला टॅग आहे तो टॅग उचलायचा आणि कुठे टाकायचा, तर आला इथे नावबार. अबाउटला आलो, अबाउटला आहे नावबार, पण तिथे आपण डबल डबल कोड टाईप केला. कन्फ्युज होतात तुम्ही, आहे इथला पण मी नावबार रिमूव्ह केला. आहे की ते नावबार, आपल्याला कुठे नावबार लागते, अबाउट मध्ये. नाव अबाउट मध्ये लागतोय तर काय करायचं, त्याला पहिल्यांदी बोलून घ्यायचं. कुणाला, नावबार. फ्रॉम कुठून, नावबार मध्ये. कुठे लागतोय, बॉटम मध्ये लागतोय, वरती लागतोय. मग तो जो काय टॅग आहे तो टॅग कुठे राईट करणार, टॉपला. इथे आलो, आला नावबार. ठीक आहे, मला अजून एक नावबार लागते, अबाउट मध्ये अजून एक नावबार लागते. तर मी काय करणार, अजून एक टॅग राईट केला. आता इथे किती टॅग आले, मला अजून एक नावबार लागते. किती झाले, मला अजून नावबार लागते. डबल कोड टाईप केला का मी, कोड एकदाच टाईप केलाय, फक्त मी त्याला काय करतोय, बोलवतोय. जिथे मला लागतोय तिथे मी ऍज अ टॅग म्हणून त्याला काय करतोय, राईट. सपोज मला 10 नावबार लागतोय, काय केलं मी, 10 कोड टाईप केला, फक्त मी त्या टॅगला काय करतोय, इम्पोर्ट केला आणि जिथे मला लागतोय तिथे त्याला राईट केलं. जसं की मला तो अजून लागतोय टॅग कुठे, प्रोडक्ट पेजला. कुठे माझं प्रोडक्ट पेज, प्रोडक्ट आहे इथे, आपल्याला इथे लागतोय. फर्स्ट त्याला काय करणार, इम्पोर्ट कुणाला, नावबार, आणि जिथे लागतोय तिथे त्याला ऍज अ टॅग म्हणून तिथे राईट करा, नावबार. आउटपुट पेजला रिफ्रेश केलं, आला खाली नावबार. खाली कसं काय आला, H1 च्या, कारण तिथे आपण H1 च्या खाली केलंय. आपल्याला कुठे पाहिजे, त्याला वरती राईट करा.
आला नावबार इथे. जसं मी ब्लॉक पेजला आलो, ब्लॉक पेजला पण मला काय पाहिजे, नावबार हवा आहे तिथे. त्यासाठी ब्लॉक पेज मध्ये आलो, जिथे मला नावबार लागतोय तिथे मी काय करणार, त्याला इम्पोर्ट नावबार, आणि जिथे मला लागतोय तिथे त्याला फक्त ऍज अ टॅग म्हणून मी त्याला राईट करणार. आलं नावबार इथे. होमला पण आहे, अबाउटला पण आहे, प्रोडक्टला पण आहे, आणि म्हणजे एकदा कोड टाईप केलाय आणि जिथे मला तो कोड लागतोय तिथे मी फक्त काय केलं, त्या कंपोनंटला इम्पोर्ट केला आणि तिथे यूज केला. कन्फ्युज झालात तुम्ही थोडस अजून?